नमस्कार, आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज। रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। 1 जानेवारी 2026 पासून धान्य वाटपात महत्त्वाचा बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हीही रेशन कार्ड धारकांना दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा जर लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे। पुरवठा विभागाने अलीकडेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही योजनातील लाभार्थ्यांना दिला जाणारा रास्त दर धान्याच्या मासिक नियतन प्रमाणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत। या बदलानुसार अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 25 किलो तांदूळ 10 किलो गहू दिले जाऊ लागले। तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ 1 किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप सुरू झाले। गव्हाचा स्टॉक कमी असल्याने कदाचित शासनाने हा निर्णय घेतला असावा, मात्र आता पुन्हा एकदा पुरवठा विभागाने गव्हाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार 1 जानेवारी 2026 पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। डिसेंबर महिन्यात जे धान्य वाटप होईल त्यात अंत्योदय रेशन कार्ड धारकांना 25 किलो तांदूळ 10 किलो गहू मिळणार आहे। त्याचवेळी प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ 1 किलो गहू या पद्धतीने धान्याचे वाटप केले जाणार आहे। मात्र जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 20 किलो तांदूळ 15 किलो गहू या प्रमाणात धान्य वाटप करण्यात येणार आहे। तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू या पद्धतीने धान्य वाटप करण्यात येणार आहे। आधी जे प्रमाण होतं तेच प्रमाण आता जानेवारी महिन्यापासून लागू होईल। अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे। आता नव्या वर्षापासून पूर्वीचे जुने नियतन प्रमाण लागू करण्यात येणार आहे। तांदळाचे प्रमाण वाढवून गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे केंद्र व राज्य पातळीवर पुरवठा सुलभ करणे हा होता। मात्र आता धान्य नियतनात हा बदल होणार असून लाभार्थ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।